पहा बरं मोठे पाटील, मग जमाना कुठच्या कुठं चालली गेला रे बाबा. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, नाही तर मला पाणी येऊ राहिलाय. 2-3 दिवसापासून जे पाण्यानं पागल करून टाकलाय म्हणलं, तर मग वाचं नावच नाही घेऊ राहिलं म्हणलं पाणी. काय करणं काही नाही, काय समजूच नाही राहिलं. देवलाल भाऊ, कलियुग हो म्हणले, कलियुग. याच्या समोर असेच दिवस येणार आहे. उन्हाळ्यात पावसाळ्यात, पावसाळ्यात दिवाळा. हो ना मोठे पाटील, काय करावं तर काही समजूच नाही राहिलाय. 2-3 दिवसापासून म्हणलं पाणीच नाही उघडू राहिला बाबा. हा बी आज बी उघडते का नाही उघडत, आज बी पाणी चालू आहे ना. सगळं म्हणलं थंड थंड होऊन गेलाय मोसम. मोठे पाटील, देवलाल भाऊ, मस्त भाऊ बंडीवर बसले आहे तुम्ही. इथं म्हणलं पाणी येऊ राहिलाय, थंडीचा मोसम आहे, मस्त घरी जाऊन म्हणलं झोपायला पाहिजे माणसानं. तुम्ही मस्त बसले आहे इथं. आता काय करा म्हणलं सरपंच साहेब, आता म्हणलं पाणी चालू आहे, घरी बसला आराम करायला, तर म्हणलं साली ते मच्छर तोडते, तिथे बसून येते म्हणलं घरी. तर चला म्हणलं गावातच बसावं म्हणलं, म्हणून इथं बंडीवर बसलो बा. हो ना देवलाल भाऊ, 2-3 दिवसापासून म्हणलं पाणी चालू आहे एकसारखा, पण काही म्हणलं बंदच नाही उरायला पाणी. अर्धा घंटा बंद होते, 2 घंटे पाणी येते. बी काही समजूच नाही राहिलं काय करावं नाही काय नाही. तर हो मोठे पाटील, आता म्हणलं पाणी तर चालूच आहे, झडीचाच मोसम आहे ना, थंड थंड वातावरण आहे, तर काही म्हणलं गरम गरम पाहिजे मला पोटामध्ये. आता देवलाल भाऊ, गरम पाहिजे असेल तुला पोटामध्ये, तर एकच वस्तू आहे म्हणलं गरम. कोणती हो सरपंच साहेब, कोणती वस्तू म्हणलं गरम आहे, सांगा तर नाव. देवलाल भाऊ, तुला जर गरम व्हायचं असन तर दारू पे म्हणलं 1 पाव, पुरा गरम होऊन जातं म्हणलं तू. सरपंच साहेब, काय म्हणलं ते दारू न फारू, दारू शिवाय म्हणलं दुसरी वस्तू सांगा का गरम करू शकते बा माणसाले. देवलाल भाऊ, मग माणसाले गरम करणारी वस्तू म्हणजे पाण्या पावसात भजे म्हणलं, गरम गरम भजे. भजे असन तर खाऊन घे भजे. आता सरपंच साहेब, घरी कोण करणार आहे म्हणलं भजे, कोणी करत नाही म्हणलं माझ्या घरी भजे. तर काही म्हणलं भजेची प्लॅनिंग होईल का म्हणलं इकडं, का आपणच करावं म्हणलं भजे, नाही तर. ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ, तुला भजेच खायचे आहे ना, चाल मग आपल्या सोबत्यापाशी. कोणत्या रे भाऊ, कोणत्या सोबत्यापाशी म्हणलं. देवलाल भाऊ, शांताराम भाऊ का, शांताराम भाऊच्याच घरी चाल. शांताराम भाऊ म्हणते मग शांताबाईले भजी कर म्हणून गरम. चाल म्हणलं तिथंच. हो सरपंच साहेब, शांताराम भाऊच्या घरी चाला म्हणलं, गरम गरम भजी भेटते आपल्याला तिथं. चाल मग देवलाल भाऊ, जाऊ म्हणलं शांताराम भाऊच्या घरी, खाऊ म्हणलं गरम भजी. चला हो मोठे पाटील, तुळशीराम भाऊ, कंदिलाप्पा, चालता का. खाऊ म्हणलं शांताराम भाऊच्या घरी जाऊन गरम भजी, चालता का. काय म्हणलं सरपंच साहेब, आम्ही नाहीत म्हणलं, जा म्हणलं तुम्ही दोघंच जण शांताराम भाऊच्या घरी म्हणलं गरम गरम भजी का, जा तुम्हीच. ठीक आहे मोठे पाटील, नाहीत तर नका येऊ म्हणलं तुम्ही, आम्हीच जातो म्हणलं. चल काय देवलाल भाऊ, चल लवकर. अहो शांती, ओ शांती, अहो शांती. काय झालं, काय बोलवलं. अहो शांती, थंडीने म्हणलं आखून गेलो आहे मी, सारा म्हणलं बाहेर म्हणलं पाणी चालू आहे सकाळपासून. तर एक काम कर बरं तू, मस्त पैकी गरम गरम भजी कर म्हणलं 1 प्लेट. जा लवकर. अहो बापा, आता तुमच्यासाठी गरम गरम भजी करत राहील तर मी आंघोळ कवा करी म्हणलं, त्या आंघोळीला पाणी टाकलाय मी ना. गरम भजी म्हणलं नंतर करून देतो तुम्हाला, पहिले आंघोळ करू द्या मला. अहो शांती, आंघोळ मग करतो म्हणलं तू, पहिले 1 प्लेट म्हणलं फर्स्ट क्लास पैकी गरम गरम भजी करून दे. तिच्यासोबत म्हणलं एक प्लेट म्हणलं मिरच्या तळजो न चटणी बनवतो म्हणलं. थंडीचा मोसम आहे म्हणलं, सारा म्हणलं पाणी चालू आहे बाहेर. जा म्हणलं लवकर, थंडी म्हणलं कडकून गेलो आहे मी. बापा, मी ना बाथरूम मध्ये पाणी टाकलाय आंघोळ करायला, ते थंड नाही का म्हणलं. मग पहिले आंघोळ करून घेतो, मग करून देतो म्हणलं तुम्हाला गरम गरम भजे. ठीक आहे, तू काय ऐकशील का म्हणलं माईवाली गोष्ट कोणती. जा लवकर करून घे आंघोळ, मग करून देतो म्हणलं भजे. जा जा. काय करू राहिला का शांताराम भाऊ, आराम चालू आहे वाटते. अहो कायचा आराम म्हणलं सरपंच साहेब, सकाळपासून म्हणलं जे लावली आहे म्हणलं पाण्यानं, तर घराच्या बाहेर म्हणलं निघालो नाही मी. वावरात जायचं होतं ते बैलाचा चारा पाणी करायला, ते झालं नाही, भेटू राहिलाय, पाणी चालू आहे ना, थंडीने मला आखडून गेलो आहे मी. अरे बाबा शांताराम भाऊ, तू वाली गोष्ट सोड, तू तर चांगला आहे. आमच्या घरी म्हणलं सारे मच्छर आहे म्हणलं, सारे मला आरामही नाही करू देत म्हणलं मच्छर. तर चला म्हणलं आता शांताराम भाऊच्या घरी जा म्हणलं, न बसावं म्हणलं तिथंच. ये ना काय ये ना, बस ना म्हणलं, बस बस, यावं सरपंच बसा म्हणलं सोप्यावर बसा. शांताराम भाऊ, आम्ही म्हणलं सोप्यावर बसासाठी नाही आलो आहे म्हणलं तुझ्या घरी, आम्हाला दुसरं काम होतं तुझ्यासोबत. कोणतं सरपंच साहेब, दुसरं कोणतं काम होतं रे भाऊ माझ्यासोबत. सांगा ना मग, सांगा सांगा. बघा शांताराम भाऊ, आज म्हणलं पाण्याचा मोसम आहे का नाही, सारा म्हणलं बाहेर म्हणलं पाणीच चालू आहे. तर काय म्हणलं आता कुठं जाव, तर देवलाल भाऊ म्हणे आज म्हणे गरम भजेच खायचे म्हणे शांताराम भाऊच्या घरी जाऊन. तर आलो भाऊ म्हणलं तुझ्या घरी. ठीक आहे ना सरपंच साहेब, भज्याची काही मोठी गोष्ट आहे का हो तुमच्यासाठी. आताच म्हणलं मी ना शांतीले म्हणलं होतं का माझ्यासाठी बा 1 प्लेट म्हणलं गरम भजी करून दे. तर आता म्हणलं ते आंघोळीला गेली आहे. तर ते म्हणलं आंघोळीवरून आली का तिले म्हणलं गरम गरम भजे म्हणलं 2-3 प्लेट करायला लावतो. शांताराम भाऊ, कायले म्हणलं शांताबाईले त्रास देऊ राहिला तू, भजे कर, मग चटणी कर, मग मिरच्या तळ, बिनफालतू कायले त्रास देतो. अहो सरपंच साहेब, मग आता शांतीले त्रास नाही द्यायचा भजे करासाठी, तर मग आता भजे कोण करू म्हणलं मग. तुम्हाला जमते का म्हणलं भजे करणं, चला मग किचन मध्ये करू म्हणलं भजे. बघा आपण शांताराम भाऊ, आम्हाला भजे करणं नाही जमत ना, म्हणतो तुझ्या घरी आलो बा. आता देवलाल भाऊ, असंही नाही ना तसंही नाही का. आता सरपंच साहेब का म्हणते शांतीला कायले त्रास द्यायचा बा भजे करासाठी, मग भजे कोण करण, मी करू का. अगा शांताराम भाऊ, कायले म्हणलं कोणाला त्रास देत बसतो. भजे करा, मिरच्या तया, चटणी करा, त्याच्यापेक्षा म्हणलं झबरूला बोलून देऊ म्हणलं फोन करून इथंच. त्याच्यापाशी म्हणलं मार्केटमधून बोलून देऊ भजे गरम गरम मस्त पैकी. हो म्हटलं देवलाल भाऊ, दिमागी चांगला लावला म्हणलं तू ना. हो, झबऱ्याला फोन करून इथंच बोलून देतो, त्याच्याच पाशी म्हणलं मार्केटमधून दुकानातून चांगले गरम गरम भजे बोलून देऊ म्हणलं, म्हणजे टेन्शनच नाही राहिली. तेच तर म्हणून राहिलो मी शांताराम भाऊ तुले,
कायले म्हणलं शांताबाईला ते भजे करासाठी त्रास देत बसतो अजून. तिच्या मागे लय काम राहते ते घरातले. राहू दे म्हणलं, बोलून दे म्हणलं ते फोन करून त्या जबरेले. त्याच्यासाठी म्हणलं भजे बोलून देऊ गरम गरम. लाव का शांताराम भाऊ फोन लाव म्हणलं जबरेले. कुठं आहे पोट्टं ना कुठं नाही तर लाव म्हणलं फोन. सरपंच साहेब माझ्या मोबाईल म्हणला रिचार्ज खतम झालाय. फोन नाही लागू राहिला तो कालपासून. तर रिचार्ज मारायला चाललो होतो पण आता पाणी सुरू आहे ना. आता रिचार्ज म्हणलं उद्याच मारायला लागन. तर एक काम करा तुम्हीच म्हणलं तुमच्या फोनवरून म्हणलं जबरेला फोन लावा. माझ्या मोबाईल म्हणला रिचार्ज खतम झाला तर. काय बी शांताराम भाऊ किती महिन्याचा रिचार्ज मारते का तू? मोबाईल म्हणला रिचार्ज खतम होते लवकर. अहो सरपंच साहेब एका महिन्याचाच रिचार्ज मारतो मी नेहमी. शांताराम भाऊ म्हणून तर तुझ्यावाला रिचार्ज लवकर खतम होते. तो 3 महिन्याचा रिचार्ज मारत जा म्हणलं 719 रुपयाचा. तो रिचार्ज खतम बी नाही होत म्हणलं लवकर. 3 महिन्याचा रिचार्ज मारत जा. ठीक आहे सरपंच साहेब उद्या जातो 3 महिन्याचा रिचार्ज मारून घेतो की माय बी. लावा मला फोन जबरील फोन लावा. हो ठीक आहे लावतो. काय झालं हो सरपंच साहेब फोन नाही लागू राहिला का? शांताराम भाऊ फोन लागलाय म्हणलं बेल चालू आहे पण झबऱ्या म्हणलं उचलूच नाही राहिलाय. काय करू राहिलाय काय नाही पोट्ट तर माहित नाही. करत राहा म्हणलं सरपंच साहेब फोन करत राहा तुम्ही. उचला म्हणलं झबऱ्या फोन उचलं ना कामात असं म्हणून कोणत्या. लागते का बापा अजून भजे लागते का म्हणलं तुम्हाला? हा पाहिजे का भजे? अबे ले काय झबऱ्या एवढंच तर भजे खाणं नाही उरेल बे मायानं. अरे काय म्हणलं डेने आपा अर्धा प्लेट भजे आहे ते एवढे भजे खाणे नाही होत बाबा. अबे लेका झुमरे मी म्हातारा माणूस आहे बे मायानं किती भजे खाणं होईल. तुम्ही लेका जेवण पोट्टे आहे ना खा म्हणलं तुम्ही भजे. अबे लेका जबऱ्या हे भजे मला खूपच तिखट लागू राहिले बे. काय टाकल्या बे भज्यामध्ये? अबे लेका मारते तिखट नाही लागणार तर का आता मग अबी 10 मिरच्या खाल्ल्या लेका तू न तर तिखटही नाही लागणार का भजे? तुला मिरच्या म्हणलं ना 2-3च घे म्हणून घेतलेले का एका दमाने 10. अबे लेका मारते जेवढे भजे खाणं होती तुया ना तेवढंच खा म्हणलं. नाही तर सकाळी सकाळी मला जाम होतोय मला आपण दिले का हागाची. ओबे लेका मारते तू 10 मिरच्या खाल्ल्या आणि त्या मिरच्याची चटणी खाल्ली म्हणलं त्या भज्यासोबत. उद्या म्हणलं येते म्हणलं तुया मागा आपा सकाळी सकाळी. हा तू यावलं पाय म्हणलं टँकी पॅकच होते. उद्या नाही काय जबरे टँकी पॅक झाली तरी चालते. नडी टाकून म्हणलं टँकी खाली करून टाकीन. हो बे लेका झबरे आणले का म्हणलं चड्डे आणले का? आपा चड्ड्याच कुठं आणल्या म्हणलं पैसेच नाही तर चड्ड्या कुठून आणू? कोण बे लेका झबरे लाईने पाटलाकडे पैसे होते तू यावले 500 रुपये मग काऊन? आपा लाईने पाटील गेले सासऱ्याच्या गावले मग पैसे कोणाला मागू मी? तर येऊन गेलो म्हणलं घरी वापस. हो बे लेका झबरे मग लाईने पाटील येत पण तो बिना चड्डीचाच घुमशिंग का म्हणलं गावामध्ये? आपा बिना चड्डीचा कायले घुमीन मी? मी चड्डी घातली आहे ना आज बी. हो बे लेका झबरे मग तू यापाशी ती एकही चड्डी नाही होती फाटून गेल्या त्या. मग चड्डी कोणाची घातली आहे तुनं? आपा झुमऱ्यापासून घेतल्या म्हणलं उसने 8 दिवसासाठी 2 चड्ड्या. हा झुमरले म्हणलं बा 8 दिवसासाठी मला 2 चड्ड्या देऊन दे. मग म्हणलं मार्केटमधून आणल्या का तुला 2 चड्ड्या मला वापस करून देईन नवीनवाल्या. हो का झुम्मरच्या घेतल्या का चड्ड्या? नवीन वाल्या घेतल्या का जुन्यावाल्याच लेका घातलेल्या ते ना? अहो नाही हो आपा झुमर पाशी म्हणलं पॅकिंग मध्ये 2 चड्ड्या होत्या नवीनवाल्या. तर झुमर म्हणे मायापाशी शिल्लकच्या 2 चड्ड्या म्हणे घेऊन जा म्हणे तू म्हणून आणून घेतल्या त्या चड्ड्या. हो चांगलं केलं म्हणलं चांगलं केलं. उचललं बेले का जबरे फोन आला ना तुले? उचलला लवकर. कोणाचा होता पाय ना फोन? माय बिन आता भजे खाता खाता कोणाचा फोन आला रे बा? बेले का जबरे कोणाचा आहे असं म्हणलं फोन उचलतं सही कोण होतं पाहतं सही. उचल फोन. हो ठीक आहे उचलून पाहतो बरं कोण होतं. हा हॅलो कोण? अबे लेका झबरे मी सरपंच साहेब बोलतो म्हटलं. हा 5 मिनिटापासून फोन करू राहिलाय तुले बेल चालली आहे तू उचलून कोण नाही राहिला फोन? अहो सरपंच साहेब भजे पार्टी चालू आहे म्हणलं भजे पार्टी. गरम गरम भजे खाणं चालू आहे म्हणलं. त्या भज्यासोबत म्हणलं चटणी मिरच्या म्हणून थोडंसं म्हणलं फोन उचलायला लेट झालो. अबे काय गोष्ट करतो बेले का भजे खाऊ राहिलाय का? माय बी म्हणलं आम्हाला भजे नाही भेटू राहिले खाले. तू मस्त दिगा तिथं भजे पार्टी करू राहिलाय. कोण कोण आहे तुझ्यासोबत? इथं का माझ्यासोबत मारती आहे झुम्मर आहे मायावाले आप्पा आहे म्हणलं. आम्ही 4 जण भजे खाऊ राहिलो मस्त गरम गरम. आता थंडीचा मोसम आहे का नाही पाणी चालू आहे बाहेर तर मस्त पैकी म्हणलं भजे केले घरीच ना खाऊ राहिलो म्हणलं 3-4 जण आम्ही. झबऱ्या तू एक काम कर शांताराम भाऊच्या घरी आहे म्हणलं आम्ही. देवलाल भाऊ आहे मी आहे ना शांताराम भाऊ आहे इथं. तर शांताराम भाऊ ना तुला बोलवला लवकर घरी तर इकडे ये म्हणलं लवकर. अहो पण सरपंच साहेब आमची आता गरम गरम भज्याची पार्टी चालू आहे ना इथं. पहिलं भजे तर खाऊ द्या. शांताराम काकाला सांगून द्या तुम्ही का झबरू वा 15 मिनिटात येते म्हणून भजे खाल्ल्यावर. अबे लेका झबऱ्या भजे वजे मग खात बसजो. थोडंसं अर्जंट काम आहे म्हणते शांताराम भाऊले तर लवकर या म्हणलं तुम्ही तिघही या म्हणलं. झुम्मरी ये मारती ये आणि तू ये म्हणलं तिघही या म्हणलं तुम्ही. हा ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब येतो म्हणलं येतो. हा येतो लवकर. हा ठीक आहे लवकर ये धावपळ करते म्हणलं ये लवकर ठेवतो म्हणलं फोन आता. हा ठीक आहे म्हणलं येतो ठेवा म्हणलं फोन. कोण होय बेले का झबऱ्या? आबेले का मारते सरपंच साहेब होय. शांताराम काकानं बोलवलं आहे म्हणते आपल्याला तिघाली बी शांताराम काकाच्या घरी. तर चालतं का भजे खातं? अबे लेका झबऱ्या हे भजे वजे मग खात बसजो. जा म्हणलं कोणतं अर्जंट काम असन शांताराम भाऊन बोलवलं आहे ना. जा अर्जंट काम असन कोणतं जा लवकर.
ठीक आहे म्हणलं आपा, जातो जातो. हा चल रे मारती झुमर, चला बरं, कोणतं काम आहे तर शांताराम काकाला जाऊन असतो. चला चला लवकर. अहो सरपंच साहेब, झबऱ्याचे झुम्मरचे आणि मारत्याचे म्हणलं अजून भजे खाऊन झालेच नाही का? 15 मिनिटात येतो म्हणे ना. तुम्ही फोन लावला तर का म्हणे मग? शांताराम भाऊ, आता तुमच्या दोघांच्या समोरच मी फोन लावला होता ना पोट्टेले झबरेले. भजे खाऊ राहिले होते म्हणजे पोट्टे. आता येतो म्हणे 15 मिनिटात. याचा पताच नाही द्यायचा. अबे लेका झबऱ्या, किती वेळ केला बे? 15 मिनिटात येतो येतो करता करता अर्धा घंटा होऊन गेला इकडं. का केलं बे एवढा वेळ? अहो सरपंच साहेब, पहिलंच म्हणलं बाहेर थंडीचा मोसम आहे, पाणी चालू आहे म्हटलं, त्याच्यानं म्हणलं घरी म्हणलं मी ना गरम गरम भजे केले ना, आम्ही म्हणलं खाऊ राहिलो. तेवढंच म्हणलं तुमचा फोन आला. आता भजे खाल्ले ना आलो म्हणलं इकडं. लेको पोट्टे हो, तुम्ही एकटे एकटेच भजे खान का बे? आम्हाला की द्यान का म्हणलं भजे? अहो सरपंच साहेब, तुम्हाला कोण नाही म्हटलं आहे? चला ना माझ्या घरी म्हणलं अजून 4-5 प्लेट भजे आहे उरले. आम्ही म्हणलं अर्धे प्लेट भजे खाल्ले नाही आलो म्हणलं इकडं. चला म्हणलं, चला तुमच्यासाठी भजे आहे म्हणलं. नाही म्हटलं झबऱ्या, ते आता भजे म्हणलं तुझ्या घरचे थंडे झाले असेल ना. आता ते भजे म्हणलं तुम्हीच खाऊन घ्यायचा उरलेले. आमच्यासाठी म्हणलं गरम गरम भजे म्हणलं बाजारामधून आणा म्हणलं, तू दुकानामधून चांगले गरम गरम. ठीक आहे ना? म्हणजे बाजारामध्ये जाऊ का आता भजे आणाले? अबे लेका झबऱ्या, आता बाजारामधून नाही आणशील भजे तर का कोणाच्या घरून आणशील का बे भजे? काय लेका बैताळासारखी गोष्ट करतो? हो म्हटलं झबऱ्या, आता कसा थंडा मोसम आहे का, ते आमचंही मन घुसलाय म्हणलं भज्यामध्ये. तर तुम्ही एक काम करा, बाजारामध्ये जा म्हणलं, 3 जण भजे घेऊन या म्हणलं. ठीक आहे बा, आणून देतो बा भजे. किती 3 प्लेट पाहिजे ना? अबे लेका झबऱ्या, 7 प्लेट भजे आण म्हणलं, 7 प्लेट. माय बी शांताराम काका 7 प्लेट भजे? माय बी 3 जण आहे तुम्ही, मग 7 प्लेट काय पाहिजे मला भजे तुम्हाला? अबे लेका झबऱ्या, आता तुम्ही 3 जण भजे आणायला चालले ना बाजारामध्ये, तर तुम्हाला तर लागण ना म्हणलं ते भजे. तुमच्यासाठी म्हणलं 3 प्लेट, आमच्यासाठी 3 प्लेट, नेक्शांतीसाठी म्हणलं 1 प्लेट. होऊन जाते 7 प्लेट. कायले बा शांताराम काका, आमच्यासाठी कायले बोलतो बा भजे? माझ्याच घरी आहे म्हणलं भजे उरलेले, आम्ही इथेच खाऊन घेतो म्हणलं. तुमच्यासाठी फक्त 3 प्लेट आणून देतो आम्ही. अबे लेका, जास्त शहाणा काही बनवू नको. 7 प्लेट भजी आण म्हणलं, 3 आमच्यासाठी, 3 तुमच्यासाठी, नेक्शांतीसाठी. जा लवकर. हा ठीक आहे म्हणलं शांताराम काका, दे ना तर पैसे तर दे. बिना पैशाने भजी येते का? पैसे दे ना. अबे लेका झबरे, आता मी घरीच बसलो आहे ना, तर बंगालीच्या खिशात मला पैसे ठेवून बसू का मी घरी? जा मला शांतीला मागून घे मला पैसे. जा लवकर, शांती देते पैसे. जा लवकर. हा ठीक आहे ठीक आहे. चाल रे झुमर मारती, शांता काकुले पैसे मागू, जाऊ म्हणलं भजी आणाले. चल चल. बोला म्हटलं भाऊ, काय देऊ म्हटलं? आलू बोंडा, समोसा, जिलेबी, वडापाव, ब्रेड पकोडा. बोला म्हटलं काय देऊ? काकाजी, ना आम्हाला समोसा पाहिजे, वडापाव पाहिजे, ना ब्रेड पकोडा पाहिजे, ना म्हणलं आलू बोंडा पाहिजे. तुमच्यापाशी म्हणलं गरम गरम आत्ताच काढलेले भजी आहे का? आत्ताच काढलेले पाहिजे म्हणलं. हो म्हटलं भाऊ, आताच म्हणलं 5 मिनिटा पहिलं गरम गरम भजे काढले. पाहिजे का तुम्हाला? सांगा किती पाहिजे? काकाजी खरोखरच काढले आहे म्हणलं आताच गरम गरम भजे. टोपी म्हणलं द्यायची नाही म्हणलं आम्हाला, मंत्र नाही मारायचा. नाही तर म्हणलं कालचे भजे काढले असं ना, आता तुम्ही म्हणलं ते कढईतून काढून देऊ राहिले आम्हाला, असं नका करजा. काय म्हणलं भाऊ, कालचे भजे कसे टाकणार आहे म्हणलं कढईमध्ये? कालचे कालच खपले. आताच म्हणलं 5 मिनिटा पहिलं गरम गरम भजे काढले. किती पाहिजे मला सांगा लवकर. झुमरे, आताच काढले म्हणते गरम गरम भजी काकाजी ना. तर शांताराम काकानं किती प्लेट सांगितले म्हणलं गरम भजे? आपल्याला काय जबरे एवढ्या लवकर बोलतो का बे? शांताराम काका म्हणलो 7 प्लेट सांगितले मला गरम भजे 7 प्लेट. 7 प्लेट भजी सांगितले शांताराम काकानं? कोणासाठी बे 7 प्लेट? 3 जण आपण, 3 प्लेट आपले, 3 जण ते म्हणलं 3 प्लेट त्याचे, म्हणजे 7 प्लेट झाले ना. मग 1 प्लेट म्हणलं कोणासाठी? आपल्याला काय जबरे 1 प्लेट म्हणलो शांता काकूसाठी आहे ना. शांता काकू नाही का म्हणलं? शांता काकूसाठी बी लागत 1 प्लेट. अरे हो म्हणलं, बरोबर आहे. शांता काकू आहे ना 1. 7 जण आहे ना आपण. 7 प्लेट 7 प्लेट सांग. काकाजी, आताच काढलेले गरम गरम भजी म्हणलं 7 प्लेट पॅक करून द्या म्हणलं. 7 प्लेट पॅक करून द्या म्हणलं त्या पन्नीमध्ये. ठीक आहे म्हणलं भाऊ, 7 प्लेट पॅक करून देतो म्हणलं तुम्हाला. नाही मी काय म्हणतो काकाजी, 7 प्लेट भज्यासोबत म्हणलं ते तळलेल्या मिरच्या देजा ना, सोबत अजून म्हणलं चटणी देजा पॅक करून. नाही तर म्हणलं ते देणारच नाही ना, तुम्ही भजीत द्या म्हणलं आम्हाला. नाही म्हणलं भाऊ, देतो म्हणलं तुम्हाला 7 प्लेट भजे देतो, त्याच्यासोबत म्हणलं तळलेल्या मिरच्या देतो आणि चटणी देतो म्हणलं मिरच्याची. तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणलं, पॅक करून देतो तुम्हाला 2 मिनिटात. द्या म्हणलं काकाजी. इकडे म्हणलं आबाड उठला अजून. पाणी म्हणलं चालूच आहे म्हणलं सकाळपासून, आम्हाला लवकर जायचं आहे. द्या म्हणलं पॅक करून द्या लवकर. बस म्हणलं भाऊ, 2 मिनिटं थांबा म्हणलं, 2 मिनिटं पॅक करून देतो तुम्हाला 2 मिनिटात. हा ठीक आहे ठीक आहे, द्या म्हणलं लवकर. काकाजी, हे गरम भजेच होय ना? का दिले म्हणलं शिरीवाले भजेच भावा कालचे? पॅक करून दिले ना चांगले. अरे भाऊ, विश्वास नसेल मायावर तर आताच म्हणलं ते भजे म्हणलं खोलून पाहून घे इथंच, गरम आहे का थंडी आहे तर. मग घरी गेल्यावर म्हणशील का थंडीत दिले बा. आता घरी जात पण ते थंडीत होणारच आहे थोडेसे. नाही हो काकाजी, आहे म्हणलं तुमच्या विश्वास. आता नेहमी म्हणलं भजी आम्ही इथूनच नेतो ना. मला माहित आहे म्हणलं तुम्ही गरमच भजी देता आम्हाला. आलबेले का जबरे तिकडे म्हणलं शांताराम काका वाट पाहत असन. अर्धा घंटा झाला का आपण आलो आहे इकडे भजाले. चाल लवकर. ठीक आहे म्हणलं, मारती जाऊ म्हणलं. थांब, मी काय म्हणलं काकाजी, तुमचे हे पुऱ्या भजेचे पैसे दिले म्हणलं मी ना 210 रुपये. म्हणजे किती रुपये प्लेट आहे? 30 रुपये आहे ना, तर 210 रुपये दिले मला 7 प्लेटचे.
हो म्हटलं भाऊ, दिले म्हणलं तुला 210 रुपये मला. जा म्हणलं लवकर, ते म्हणलं गरम गरम भजी आहे आता, ते थंडी होऊन जाईन घरी जात पण जा लवकर. चाल म्हटलं झुमर मारते लवकर, तिकडे म्हणलं शांताराम काका वाट पाहत असन. या पोट्टेन बाबा भजे कोणी आणले अजूनपर्यंत. चाल चाल लवकर. अगा शिवलाल भाऊ, सकाळपासून म्हणलं पाणी चालू आहे, थंडा मोसम आहे ना, पाय ना काही गरम होत असन तर. काय बेले का बबन, काय गरम होत असन तर म्हणण्याचा अर्थ काय तुझ्यावाला? अरे बाबा शिवलाल भाऊ, माया म्हणण्याचा अर्थ असा आहे का आता म्हणलं थंडीचा मोसम आहे का नाही, साडा म्हणलं आखडून गेलाय माणूस, तर थोडंसं म्हणलं काही सोय पाणी होत असन तर पाय बा म्हणलं. हो ना का शिवलाल भाऊ, पाय ना म्हणलं काही सोय पाणी. पाय पाय. अबे लेका बबन माऊली, मला क्लिअर सांगा म्हटलं, कायची सोय पाणी पाहिजे तुम्हाला, फक्त क्लिअर सांगा. शिवलाल भाऊ, आज म्हणलं कसं आहे, थंडीचा मोसम आहे का नाही, तर थोडीशी म्हणलं लाईट झाली असती तर थोडंसं मला फ्रेश लागले असतं म्हणलं माणसाली. गरम होऊन गेला असतं माणूस, तर लाईट पाहिजे होती मला तुझ्याकडून. अबे लेका बबन, लाईट घ्यासाठी म्हणलं खिशामध्ये दमडी पाहिजे ना, दमडी. इथं दमडी तर सोड, कोंबडी नाही म्हणलं खिशामध्ये, मग कायची म्हणलं लाईट पाहिजे तुम्हाला. माय बी तुया पाहिजे तर म्हणलं हर तर तेच गोष्ट आहे, दमडी नाही राहत ना कोंबडी नाही राहत खिशामध्ये. माय नेहमी म्हणलं हेच गोष्ट. अबे ते लेका बबन माऊली, एखादी वेळा म्हणलं तुमच्याकडून तर करत जा बे खर्च पाणी, मायावरच टप्पी मारता तुम्ही लेको. माया बी शिवलाल भाऊ, परवाच्या दिवशीच म्हणलं खर्च पाणी केला ना माझ्याकडून. एक म्हणलं पॅक पाजला बा माऊलीले तुले ना, आज म्हणलं आमच्यासाठी म्हणलं लाईट करू नाही शकत का तू? अबे ते लेका बबन, एकच वेळा केला ना तुम्ही खर्च पाणी मायासाठी. मी तर म्हणलं तुमच्या दोघांसाठी नेहमीच खर्च पाणी करत असतो लेका, कधी लाईट मध्ये, कधी पॅक मध्ये, कधी म्हणलं कोंबडीचं मटण, कधी म्हणलं बोकड्याचं मटण चारतो तुम्हाला हॉटेलमध्ये नेऊन. एक वेळा तुम्ही करा आता, आजच्या दिवस मला करून टाका तुम्ही दोघं जण खर्च. मी काय म्हणतो बबन भाऊ, मायापाशी पैसे राहिले असती तर मी कायले तुले म्हणले असतं सांग. मायापाशी म्हणलं चाराने नाही खिशामध्ये. मायापाशी म्हणलं शिवलाल भाऊ, मायापाशी म्हणलं चाराने ने नाटाने ने. तुला तर माहित आहे मायापाशी खिशामध्ये पैसे राहिले तर आपण काही मागं पाहत नाही म्हणून झोल नाही खात आपण. आता कसं करायचं म्हणलं बबन माऊली, कोणाला म्हणलं टप्पी द्यायची, आपल्याला टोपी द्यायला लागते आता कोणावर. तेव्हाच म्हणलं आपलं काम जमन. अबे काव बे काय जबरे झुमर, ह्या पन्नीतलं काव आहे म्हणलं. काही नाही म्हणलं शिवलाल भाऊ, हे कीटकनाशकचे औषध होय. शांताराम काकानं कीटकनाशकची औषध आम्हाला मार्केटमधून आणत सांगितली होती, तर तेच होय म्हणलं हे औषध. औषध होय? मग त्या औषध होय तर त्या पन्नीवर म्हणलं माश्या कोण लागू राहिलाय बे? माश्या लागू राहिल्या घम त्या कीटकनाशकच्या औषधावर का माश्या लागते का बे? काही का मंत्र मारू लागला तू आम्हाला? शिवलाल भाऊ, मतर कायले मारू मला आम्ही, खरोखर मला कीटकनाशकचे औषध होय. तुला जर एकी नाही वाटत असं तर हे मला इथं हात लाव मला बनले. काय म्हणलं झुमऱ्या, कायले बोलला हात फात लावत बसतो, माय बी जरी हात होऊन जाईन बाबा त्या कीटकनाशकला हात लावलं तर. ठीक आहे जा म्हणलं तुम्ही. शिवलाल भाऊ, आज म्हणलं थंडीचा मोसम आहे, उन्हाळी दिवसाचं पाणी येऊ राहिलाय, काही म्हणलं करा म्हणलं पार्टी इथं काय बसून आहे. अबे काय जबऱ्या, तेच प्लॅनिंग चालू आहे आमची वाली. पण कसं आहे, खिशामध्ये म्हणलं चारानी आहे नाही, दमडीच नाही खिशात, तर काय म्हणलं कोंबडी वाजणार आहे. तर एक काम करतं का तू, म्हणलं मला 2 दिवसासाठी म्हणलं 500 रुपये देतं का उसने 500 रुपये, 2 दिवसानंतर म्हणलं तुला 500 रुपये वापस देऊन देईन. शिवलाल भाऊ, इथं म्हणलं चड्डी घ्यायला पैसे नाही माणसापाशी, तू 500 रुपयाची गोष्ट करू आला बाबा. इथं म्हणलं 8 दिवसापासून म्हणलं चड्डी नाही घरू आला मी, चड्डी आणायला म्हणलं पैसेच नाही मायापाशी, काय करू आता सांग. अबे काय जबऱ्या, मग बिना चड्डीनच घुमू राहिला का बी तू? फक्त पॅन्टच घातला गेले का, चड्डी नाही का अंदर पॅन्टच्या, असाच घुमू राहिला गावामध्ये? शिवलाल भाऊ, बिना चड्डीचं नाही म्हणलं मी, चड्डी घातली आहे मी ना. अबे लेका जबऱ्या, माय बी चड्डीले पैसे नाही म्हणतो ना, चड्डी कुठून घातली आहे मग तू ना? कोणाची घातली आहे बी चड्डी? शिवलाल भाऊ, झुम्मरची चड्डी घेतली आहे म्हणलं मी ना 8 दिवसासाठी उसनी, त्याच्यापासून मला पैसे भेटले का चड्ड्या आणि म्हणलं मार्केटमधून, मग झुमऱ्याची चड्डी वापस करून देईन भाऊ त्याले. 8 दिवसासाठी म्हणलं त्याच्यापासून घेतले मी ना उसनी चड्डी घालाले. काय लेका जबऱ्या, लोकांच्या चड्ड्या घेतं का बी उसने घालाले? मग शिवलाल भाऊ, बिना चड्डीनं घुमू का म्हणलं मी गावामध्ये, बाया का म्हणून माया बी बिना चड्डीनं घुमू राहिला म्हणून जबरे, म्हणून म्हणलं झुमर पासून उसने घेतली म्हणलं 8 दिवसासाठी. तुझ्या पैसे असं म्हणलं 4-5 चड्ड्या म्हणलं शिल्लकच्या तर देऊन दे म्हणलं मला. अबे लेका जबऱ्या, मायावाल्याच त्या चड्डीले म्हणलं मी ना शिव म्हणलं, आता म्हणतो पुरू राहिलो आहे, शिवा लागते दिले दररोज. फाटत जाते, माय बी शिवत जातो, फाटत जाते शिवत जातो, तुला कवा दिन म्हणलं चड्डी मायावाली? अबे का जबऱ्या, फेकणं बे चड्डी चुड्डीच्या गोष्टी. चाललं म्हणलं तिकडं शांताराम काका वाट पाहत असं ना, ते कीटकनाशकची औषध आणली कोण नाही म्हणून. चल लवकर. ठीक आहे मला वरती चाल रे झुमर, चल लवकर. शिवलाल भाऊ, याच्या पन्नीमध्ये म्हणलं ना कीटकनाशकचं औषध होतं ना काही, याच्या पन्नीत म्हणलं भजे होते, भजे मिरच्याची चटणी, याची वास आली म्हणलं मला. आता इथून गेले का ते वास आली मला. अबे लेका बबन, वास्त मला येऊ राहिली बे मंगांपासूनची भज्याची. याच्या पन्नीमध्ये होती काय भजे, आल्याने मंत्र मारला वाटते मला. मग कसं करतं म्हणलं आता, त्याची होते म्हणलं भजे आपल्याला काही करायचं नाही त्याच्या भज्याचं, आपलं कसं मग? ठीक आहे म्हणलं बबन माऊली, तुम्ही खूपच हे करू राहिले का लाईट पाहिजे बा, चला म्हणलं एखाद्याला टोपी देतो मस्तपैकी ना, घेऊ म्हणलं लाईट मध्ये. चला टोपी द्याली, चला लवकर.
हो का शांताराम भाऊ, हे पोट्टे म्हणलं झुम्मर जबऱ्या मारत्या भजे आणण्यासाठी पाठवला येईल बाजारामध्ये. यायचा म्हणलं अजून 1 घंटा झाला तरी याचा पता नाही. भजे नेले तर नाही म्हणलं तिकडं. हो ना सरपंच साहेब, माय 1 घंटा झाला नाही पोट्टे भजे आणायला गेली आहेत. माय अजून याचा पताच नाही त्याचा. माय कवा भजे खाऊ आपण कवा नाही तर. आता भजे आणत पण तर म्हणलं ते भजे थंड येऊन जाते. शांताराम भाऊ, ह्या पोट्टेले तिघाली एक साथ नाही पाठवले पाहिजे होतं. हा झुम्मर मारती या जबरेल जर सोबत जर पाठवलं का नाही, हे साले मस्तीच करत येते म्हणलं टाइमपास करत. त्याच्यापेक्षा त्या जबरेलच पाठवले पाहिजे होतं ते भजे आणाले. सरपंच साहेब, तुम्ही एक काम करा, त्या जबरेला फोन लावून पहा बरं. कुठं आहे बे म्हणा. हा कांदे भजे कवा येईन म्हणा, ते थंडी झाल्यावर येईन म्हणा. हा लावून पहा बरं फोन. काय बी शांताराम भाऊ, ते पोट्ट म्हणलं फोनच नाही उचलत. हा 5-5 मिनिटं म्हणलं तेले बेल जाते तरी फोन नाही उचलत. अहो सरपंच साहेब, आता लावून तर पहा. हा आता लावून पहा. ठीक आहे शांताराम भाऊ, लावून पाहतो म्हणलं. अरे माय मी हे पोट्टी कुठं गेली ना कुठं नाही तर. थांब लावतो. लागला का म्हणलं सरपंच साहेब, फोन लागला? हो लागला म्हणलं शांताराम भाऊ. पण साला बेल चालली पोट्टेच्या फोनवर, पण जबऱ्या म्हणलं फोनच नाही उचलू राहिलाय. काय करू राहिल्या काय नाही तर. भजेच्या दुकानावर म्हणलं भजेच खात बसले आहे पोट्टे. माय मी या पोट्ट्यामध्ये हेच तर गोम आहे. हा फोन लावते कोणी तर फोनच नाही उचलत. उचलायला नाही पाहिजे का आता फोन? भजेच खाऊ राहिले त्या भजेच्या दुकानावर तर माहित नाही पोट्टे जण, आणि आपला विचारच नाही करू राहिले. बोला म्हणलं सरपंच साहेब, बोला बोला. अबे लेका जबरे, काय बोला बोला करू राहिलाय तू मले? कुठं आहे बे तुम्ही? कुठं आहे म्हणलं? हा भजे कवा आणता म्हणलं थंडे झाल्यावर? का भजेच खायला बसले का तिथं? अहो सरपंच साहेब, आलो ना म्हणलं. शांताराम काकाच्या घराच्या बाहेरच आहे म्हणलं. आलो आलो, ठेवा म्हणलं फोन ठेवा. हा लवकर ये लवकर ये. माय का बाहेर आहे करता करता लेका 2 किलोमीटरवर राहशील का तिकडं? आहे का इकडंच आहे ना बाहेर तू शांताराम भाऊच्या घराच्या बाहेर? हो म्हणलं सरपंच साहेब, येऊच राहिलो ना आता. दरवाजापाशी आलोच म्हणलं शांताराम काकाच्या. हा ठेवा ठेवा फोन ठेवा. कहू ना सरपंच साहेब, का म्हणते पोट्टे? शांताराम भाऊ, हे पोट्टे आले म्हणते तुझ्या दरवाजापाशी आहे म्हणते भाऊ घरापाशी. हा युस राहिले म्हणते आता आलेच असन. कोण बे पोट्टे हो, एवढं वेळ कोण केला म्हणलं कांदे भजे आणाले? हा माय बे कांदे भजे झाले का म्हणलं थंडे? हो बेले काय झबऱ्या झुम्मर मारते. तुम्हाला म्हणलं बाजारामध्ये पाठवलं कायसाठी होतं? गरम गरम भजे आणण्यासाठी. आता म्हणलं लेका 1 घंट्यापासून गेले होते तुम्ही. आता हे भजे म्हणलं गरम आहे का थंडे आहे? शांताराम काका, घरची खेती होय का म्हणलं? हा भाजीपाल्यात धंदा होय का तो? मग मी तिथं गेलो, त्याला विचारलं गरम भजे आहे का? तो म्हणे थांबा लागते म्हणे 10-15 मिनिट. हा तिथं थांबलो, मग त्यानं भजे दिले. ते तो म्हणे मग आता मिरच्या नाही चटणी नाही. तिथं मग चटणी मिरच्या होत पण तरी थांबलो ना अजून. अर्धा घंटा तिथंच लागला. या झाले का वेळ नाही होत काय? ठीक आहे म्हटलं, गरम गरम आहे ना भजे का थंडे चाललेले का? शांताराम काका, पहिलं म्हणलं पन्नी म्हणल्या भजेची पुडी सोडून पाय, ते गरम आहे भजे का थंडे आहेत, त्याच्यानंतर आम्हाला सांग. हा ठीक आहे म्हटलं न. भजे सोबत म्हणलं ते मिरच्यानं त्या मिरच्याची चटणी आणली आहे ना चटणी? हो म्हटलं शांताराम काका, तू काही टेन्शन घेऊ नको. सगळ्या सोयीनं आलो आहे म्हणलं आम्ही. त्या तळलेल्या मिरच्या आणल्या भज्यासोबत, चटणी आणली आहे म्हणलं. इमलीची चटणी आणली, सगळंच आणलं आम्ही ना. ठीक आहे म्हणलं जबऱ्या, खूप मन घुसून गेलाय बोले का भज्यामध्ये. मग आम्ही भजे कवा खायला भेटन, भजे कवा खायला भेटन असंच करू आलो आम्ही. मारते तू एक काम कर, तू किचनमध्ये जा. तिथे शांती असन किचनमध्ये. तिले म्हणा 6 प्लेट सांगितले म्हणा भजे खासाठी. हा जा लवकर प्लेट आण. हा ठीक आहे म्हणलं शांताराम काका, आणतो म्हणलं लवकर. हा झबऱ्या झुम्मर, तुम्ही एक काम करा. आता प्लेट आणत पण तर मारती तेव्हा पण म्हणलं त्या पन्नीतल्या त्या भजेच्या पुड्या मुड्या, त्या मिरच्या फिरच्याच्या पुड्या पुड्या सगळं ते चटणी वटणी काढून ठेव. तेव्हा पण म्हणलं प्लेटच येऊन जाते. काढा म्हणलं सगळं त्या पन्नीमधलं सगळं भजे काढा. ठीक आहे शांताराम काका, भजेच्या पुड्या काढतो, मिरच्या काढतो, चटणी काढतो. हा थांब थांब काढतो. हा काढ झुमर, काढ म्हणलं. गे रे बाबा शांताराम काका, सरपंच साहेब, देवलाल काका, खूप घाई होती ना तुम्हाला भजे खायची? घ्या म्हणलं सगळ्या प्लेटामध्ये भजे टाकले, मिरचे टाकले आणि चटणी टाकून ठेवली आहे म्हणलं. अजून म्हणलं चटणी मिरच्या जर लागन तर शिल्लकची आहे म्हणलं. समजलं का? हा ठीक आहे म्हणलं जबरू. ओ शांती, शांती, ओ शांती. काय झालं हो? मला काय बोलवलं तुम्ही ना? चालू द्या ना मला तुमची भजी पार्टी. या खूप मन होतं ना तुमचं भजी खायचं. खा ना म्हणलं आता. मायावाला कामा चालू आहे मला तिकडं. अहो शांती, काम होत राहील म्हणलं नंतर. पहिलं म्हणलं गरम गरम भजी बोलवले बाजारातून, ते खाऊन घे म्हणलं. हा 7 प्लेट बोलवले, 6 आमच्यासाठी आणि 1 प्लेट म्हणलं तुझ्यासाठी. नाही म्हणलं तुम्ही खाऊन घ्या म्हणलं भजे. हा ना मायावाला जो प्लेट आहे मला भज्याचा तो राहू द्या मला शिल्लक. मी खात राहील मला आरामशीर. ठीक आहे, तुम्ही खाऊन घ्या मला पहिलं. हा ठीक आहे शांती, ठीक आहे. तू यावाला प्लेट ठेवून देतो म्हणलं भज्याचा, मग खात बसतो. ठीक आहे ना? जा म्हणलं तू आता. दे म्हणलं जबरे आता. आता दे म्हणलं भज्याच्या प्लेट. हा सरपंच साहेबाला दे, देवलाल भाऊला दे ना मला दे ना. तुम्ही घेऊन घ्या म्हणलं 1-1 प्लेट. ठीक आहे म्हणलं शांताराम काका, सगळ्याला भज्याची प्लेट देतो. हा सगळ्याला देतो. थांबा देतो. घ्या रे बाबा, खाऊन पहा म्हणलं भजी कशी काय तर, थंडी आहे का गरम आहे तर. खाऊन पहा ना कशी काय टेस्ट सांग जा. अबे थांब ना बिले का जबरे, आपणच एक एकटे खाऊ का म्हणलं भजे? आपल्या मित्राले तर सांगा लागेल ना भजे खासाठी. थांब थोडसा. हो म्हणलं शांताराम काका, बरं झालं तुम्ही मला आठवण दिन दिली.
का आपले बा मित्र बी आहे बा तेले भजी खाले बोलावं लागेल ना. हो ठीक आहे सांगून दे. हो या म्हटलं मित्रांनो, गरम गरम भजी खासाठी या म्हणलं. आताच म्हणलं जेबरूपाशी बाजारातून गरम गरम भजी बोलवले आहे. आमच्या इथले म्हणलं थोडी थोडी म्हणलं तुम्हाला दी ना. या म्हटलं या. म्हणजे आज कसं आहे आमच्या इकडे थंडीचा मोसम आहे, थोडं म्हणलं पाणी चालू आहे, म्हणून म्हणलं झबरेल पाठवलं म्हणलं बाजारामध्ये गरम भजी बोलून दिले बा. खाऊ राहिलं म्हणलं आता. या 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 तुम्ही बी. तर कसं काय वाटला मला मित्रांनो आपला व्हिडिओ, तर सांगा मला कमेंटमध्ये लिहून. चांगला वाटला असन तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक करा. म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी चॅनलवर आणत राहतो. ठीक आहे मित्रांनो, तर भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार.